पुढची बातमी मुंबईतून मुंबईच्या साकीनाका परिसरामधल्या खैरानी रोड भागामध्ये गोदामाला आग लागली आहे। 2 गोदामांना भीषण आग लागल्याची माहिती आहे। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालंय। आग विझवण्याचे प्रयत्न हे सध्या सुरू आहेत। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। गिरीश, नक्कीच विशाली, आपण पाहतोय की आज भल्या पहाटे 5च्या सुमारामध्ये ही आग लागलेली आहे आणि अजूनही आग विझवण्यामध्ये पूर्णपणे फायर ब्रिगेडला यश आलेलं नाहीये। मी सध्या खैरानी रोड परिसरामध्ये आहे। इथे असलेल्या राजा बाबू कंपाऊंडमध्ये जे प्लास्टिकचे गोडाऊन आहेत त्या ठिकाणी आग लागलेली आहे। रिकाम्या ज्या बाटल्या असतात त्याचं गोडाऊन या ठिकाणी होतं आणि या प्लास्टिकच्या गोडाऊनला या ठिकाणी आग लागलेली आहे। आपण पाहतोय की फायर ब्रिगेडच्या 4 गाड्या या ठिकाणी आपल्याला उपस्थित दिसत आहेत। पाणी संपलेलं आहे, त्यामुळे दुसऱ्या गाड्या या ठिकाणी दाखल होण्यास आता काही थोडासा विलंब लागत असल्याची माहिती मिळते। पण फायर ब्रिगेडचे जे जवान आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि धुराचे जे लोळ आहेत ते पाहूनच आपण कल्पना करू शकता की जी आग आहे ती किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लागलेली आहे आणि परिसरामध्ये दहशतीचं आणि भीतीचं वातावरण संपूर्ण पसरलेलं आहे। कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्टी आहे, रेसिडेन्शियल भाग आहे, लोक राहतात या ठिकाणी आणि याच ठिकाणी मोठमोठे गोडाऊन सुद्धा आहेत। आसपासला पण आपण पाहतोय की मोठमोठे गोडाऊन या ठिकाणी उपस्थित आहेत, दाखल आहेत आणि त्यामुळे या गोडाऊनला सुद्धा आग लागण्याची भीती आता व्यक्त केली जाते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी आग लागली त्यावेळी एक मोठा भडका झाला आणि धुराचे लोळ या ठिकाणाहून निघू लागले। आग मोठी होती आणि त्यामुळे फायर ब्रिगेडचे जे जवान आहेत ते या ठिकाणी आज सकाळपासूनच मोर्चा सांभाळत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पण नेमकी नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।